मस्तपैकी ना मिसळ करते. तर ही चवळी आहे ना पहिल्यांदा काय करायचं 2 तास आधी ना भिजत घालायची. हां, आता ना कुकरमध्ये ना शिजत ठेवूया. 3 शिट्या काढायच्या फक्त, जास्त काढायचं नाही तर नरम होणार. काय करायचं गॅसवर तवा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आपण पहिल्यांदा. तर मी इथे तर 2 चमचे तेल घालते. आता त्याच्यामध्ये ना आपण थोडीशी लसूण घालूया आणि लसूण पहिल्यांदा भाजून घ्यायची. आता अर्धा कांदा घालूया, अर्धा शिजलेला कांदा घालूया आणि तो पण त्याच्यामध्ये भाजून घेऊया. हे दोन्ही कांदा आणि लसूण व्यवस्थित लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता हा आपला कांदा आणि लसूण हे भाजलेलं आहे. आता थोडंसं आपण खोबरं आता किसलेलं आहे ते आता मी भाजून घेते. एक वळं किसलेलं खोबरं. आता खोबरं पण आता व्यवस्थित आता लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे खोबरं भाजत आलेलं आहे. जास्त भाजायचं नाही, नाहीतर करपेल. म्हणून आता आपण गॅस बंद करायचा. खोबरं भाजलेलं आहे. मी आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे खोबरं थंड झाल्याच्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये लावूया. मिक्सरमध्ये हे खोबरं घालायचं. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं. हा अर्धा कांदा बारीक चिरून घ्यायचा. एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. आता कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हा बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीला घालूया. व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तर हा कांदा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालूया. आता आपण चांगला ह्या रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मसाला टाकूया. आता इथे आपण 1 चमचा मालवणी मसाला घालूया. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेऊया. आता 1 चमचा आपण मीठ घालूया. आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. हे करपू नये म्हणून थोडंसं आता मी त्याच्यामध्ये पाणी घालते, नाहीतर हे मसाला करपला जाईल म्हणून थोडंसं पाणी घालते. ही बघा चवळी शिजलेली आहे. आता आपण फोडणीला घालूया. आता चवळी कढईमध्ये आपण फोडणीला घातलेली आहे. खोबरं पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आता वाटलेलं खोबरं आता हे आपण त्याच्यामध्ये घालूया. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये ते पण घातलेलं आहे. थोडासा आपण आता गरम मसाला घालूया त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चांगला छानपैकी वास येतो. चवीला पण खूप छान लागतं. मग चवळीची उसळ झालेली आहे. मी आता प्लेटमध्ये वाढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण वरून आता कोथिंबीर घालूया. थोडंसं फरसाण घालूया थोडंसं वरून. आता वरून परत बारीक चिरलेला कांदा घालूया त्याच्यामध्ये. कांदा घातल्यावर आणखी छान छान चव लागते इथे. मग आता हे मिसळ आणि चपाती खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर ही आपली मिसळ तयार झालेली आहे, चवळीची मिसळ. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.